2500 वर्षापूर्वीची आहे आणि स्वयं प्रगटलेली आहे, आपोआप तयार झालेली आहे. इथं 108 मंदिरं गाडलेली आहेत. त्यापैकी एक मंदिर इथं गाडलेलं आहे आणि गाडलेल्या मंदिराच्या शिखरावरती मूर्ती आहे आणि दक्षिणमुख आहे. असं कुठं मंदिर नसतं, कुठल्या मंदिरात वेदी पण नसते, परंतु हे दक्षिणमुख भगवान आपोआप जसे प्रगटले तसं त्यावेळेस मंदिर बांधलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही कलिकुंड दंड आहे. कलिकुंड दंड याचा अर्थ असा, कली म्हणजे पाप, कुंड म्हणजे साचलेलं आणि दंड म्हणजे नाहीसं करणं. आपलं जे पाप आहे जन्मांतरचं, त्या पापाचा नाश करणारे भगवान. ही मूर्ती ज्यावेळेस इथं प्रगटली त्यावेळेस सर्व देवादिदेव सर्व इंद्रांनी इथं येऊन कितीतरी वेळा त्या मूर्तीचा अभिषेक केलेला आहे. ज्यावेळेस महावीर भगवंतांचं इथं समर्पणार्थ त्यावेळेस महावीर तीर्थंकर इथं येऊन गेलेले, त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेलं मंदिर आहे. आणि 24 तीर्थंकर मोक्षाला गेल्यानंतर 5 श्रुत केवली मोक्षाला गेलेले, त्यातले 2 नंबरचे श्रीधर केवली ह्या डोंगरावरून मोक्षाला गेले. ज्यावेळेस श्रीधर केवली इथं आले त्यावेळेस सर्वात प्रथम श्रीधर केवली ह्या मंदिरला आले. मोक्षाला गेलेले 2 जीव ह्या मंदिरला त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेलं हे मंदिर आहे. आणि मग तिकडे त्यांनी मोक्ष केलेला आहे. आणि ही मूर्ती कलिकुंड दंड आहे. आणि ज्या वेळेस शांतीसागर महाराज त्यांनी त्याग करायला सुरुवात केली त्यावेळेस पहिला नियम वाहन त्यागाचा ह्या मंदिरला घेतलेला आहे. बरोबर. आणि ह्या मंदिरची ख्याती अशी आहे, कुंडलवर 19 वेळा आक्रमण झालंय. किती वेळा? 19 वेळा. 19 वेळा इथला पूर्ण जैन समाज नष्ट केलेला आहे. ज्या ज्या राजांनी आक्रमण केलं, ज्या ज्या राजांनी इथला पूर्ण जैन समाज नष्ट केला आहे आणि ज्यांनी इथं उपद्रव केलाय, ज्या मंदिरचा एक दगडही ते हलवू शकले नाही, परंतु त्यांचा पूर्ण विनाश झालेला आहे. असं बलाढ्य राजे 19 वेळा इथं आक्रमण करून 19 राजे इथं नष्ट नाबूद झाले. ह्या मंदिरचा कोणताही राजा एक दगडही हलवू शकला नाही. ज्यावेळेस अफजल खान शिवाजी महाराजांबरोबर चाल करून आलता, त्यांनी खिद्रापूर पर्यंत आला. खिद्रापूरचं मंदिर जैन मंदिर नष्ट केलं त्यांनी आणि त्याला त्याच्या सैन्यांनी सांगितलं समोर कुंडल गाव आहे, तिथं पार्श्वनाथाचा महिमा फार कडक आहे आणि तिथं 19 राजांनी आक्रमण करून तिथला जैन समाज नष्ट केलाय, परंतु कोणताही राजा त्या मंदिरचा एक दगडही हलवू शकला नाही. ज्यांनी तो प्रयत्न केला तो नष्ट झालेला आहे. हे ऐकून अफजल खानाने त्याची सगळी शहानिशा केली आणि त्यांनी रूट बदलला. तो पंढरपूर मार्गे फलटण मार्गे पुण्याला गेला, परंतु कुंडल कराड सातारा मार्गे पुण्याला गेला नाही. अफजल खान सुद्धा भिला. एवढं पार्श्वनाथ भगवंतांचा अतिशय मोठा आहे. आमचं भाग्य चांगलं म्हणून आम्ही त्या मूर्तीचा, ज्या मूर्तीचा देवांनी अभिषेक केला त्या मूर्तीचा रोज मी अभिषेक करतो. ज्या मंदिरला तीर्थंकरांचे पाय लागले, केवणीचे पाय लागले, त्या मंदिरची सेवा मी करतोय. ह्यापेक्षा अजून पुण्य काय असू शकत आहे? हे म्हणून इथं मिळतंय काय ह्याला महत्व नाही, मी मिळवतोय काय ह्याला जास्त महत्व दिलं मी. आणि मी इथं मनोभावी सेवा करतो, काहीही नाही. बाकी आम्ही एकच गावचा आहे. भगवंतांची आहे मोठी मूर्ती पार्श्वनाथ भगवंतांची आहे. त्याच्या समोरची पार्श्वनाथ भगवंतांची आहे. इकडं महावीर तीर्थंकरांची आहे, इकडं शांतीनाथांची आहे. त्या तिन्ही मूर्त्या पार्श्वनाथ भगवंतांच्या आहेत. ही 24 तीर्थंकरांची आहे, ही बाहुबलीची आहे. आणि कोपऱ्यात षोडशकरणाची एक आहे कोपऱ्यात. हो. आणि ही कोणची? ही पार्श्व 2 नंबरची मूर्ती पार्श्वनाथ सांगितली की महावीर तीर्थंकरांची आहे. काळ्या पाषाणाची पार्श्वनाथांचीच आहे. रोजच्या अभिषेकासाठी ती मूर्ती असते. आणि मोठ्या मूर्तीचा रोज अभिषेक नसतो. मुकुट सप्तमी, अक्षय तृतीया, पार्श्वनाथ जन्म कल्याण, इथं यात्रा असते श्रावण सोमवारी त्यावेळेस आणि नागपंचमी दिवशी. कुठल्या श्रावण सोमवारी? पहिल्या का शेवटच्या 5. ह्यावेळेस 5 पडलेले आहेत. शेवटच्या सोमवारी. जर तारीख सांगा काय? 2/9 2/9/2024 2/9/2024 यात्रा असते आहे. सगळ्या यात्रेकरूला इथं जेवण असतंय छानपैकी. टायमिंग किती अभिषेक?
अभिषेकाचं 10च टायमिंग रोज काही जरी असलं तर इथं करेक्ट 10 वाजता अभिषेक. कारण हे CCTV कॅमेरे लावलेले आहेत. सगळे ट्रस्टी बरोबर ते सगळं काम सोडून आलो सगळे ट्रस्टी काम सोडून हे अभिषेक बघत असते. मग इथं कोण असू नसू येऊ अथवा नाही हा असं असतं इथे. सांगितलं असतं मी तुम्हाला आता नाही. त्याला एक अर्धा तास सगळं भरपूर माझे व्हिडिओ पूर्ण भारतभर व्हायरल झालेले. इतिहास मोठा आहे. हो फार मोठा आहे. सांगायचं म्हणजे 1 तास लागतो. काल ह्याच्या महिलांच्या 3 गाड्या ट्रॅव्हल्स त्यांना इथं सगळं गच्च भरलं त्यांना सांगितलं. तुमचं नाव काय? सुपर उपाध्याय. कुंडल पंडित म्हणा की सगळे कुंडल पंडित ओळखते. काल मास्तूरची कोण आलं नाही इकडं. हो ज्या देवाचं दर्शन मोहिनी कर्म संपलेलं आहे तो जीव इकडे येऊन दर्शन करतो अन्यथा नाही असं ते शास्त्रात तसं आहे. मूर्ती 78 झाली. तिला 45-46 वर्ष झाली. जापडून जमिनीत भूगर्भात निघालेली आहे. 78 म्हटले ना. पण तुम्हाला हे असलं गाणे कसं तुम्हाला माहिती सांगितलं का